हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेद. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला जनरल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉयझन बघायचं मित्रांनो. हा मस्ट नो पॉईंट आहे आणि तर हे काळजीपूर्वक लक्षात येऊन द्या. याच्यावर LQ सुद्धा येऊ शकतो, तर हे नीट काळजीपूर्वक पॉयझनिंग सांगलेले. म्हणजे काय, आता पॉयझनिंग समजा आता वर्ल्ड वाईड पॉयझनिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये की इंडियामध्ये जर बघितलं तर नॉर्थर्न रिजन्सला जास्त प्रमाणामध्ये पॉयझन्स आढळून येते. तर मोस्ट कॉमन मेथड ऑफ पॉयझन जर बघितली तर सुसायडल कॉज आहे. त्याच्यानंतर फॉलोड बाय होमिसायडल एजंट्स, म्हणजे जसं आपण हाऊसहोल्डसाठी जे पेस्टिसाइड्स वापरतो ते कॉज करते तर पॉयझनिंगला, किंवा ॲग्रिकल्चरचे पेस्टिसाइड्स असेल किंवा ॲनिमल बाईट्स असेल, अशा विविध पद्धतीने आपल्याला पॉयझन्स बघतात. आता हे जे पॉयझनिंग पेशंट्स आहेत यांची आपल्याला इमर्जन्सीमध्ये मॅनेजमेंट करावं लागते. तर या मॅनेजमेंट आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने करू शकतो त्या सर्व पद्धती आपल्याला याच्या अंतर्गत बघायच्यात. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती सांगितलेले. तर त्याच्यामधली पहिली पद्धत आहे ती म्हणजे सपोर्टिव्ह केअर, एकदम सपोर्टिव्ह सारखं केअर करावं लागते. नंतर दुसरी पद्धत आहे रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब पॉयझन सांगितलेली. आणि तिसरी पद्धत आहे ते म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटीडोट. तर आता हे आपल्याला सर्व पार्ट वाईज बघायचं मित्रांनो. तर याच्यामध्ये जर बघितलं तर सपोर्टिव्ह केअर, आता सपोर्टिव्ह केअरमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला एअरवे मेथड, ब्रिथिंग मेथड, त्याच्यानंतर सर्क्युलेशन मेंटेन, त्याच्यानंतर डिसॅबिलिटी मॅनेजमेंट, त्याच्यानंतर सेज्युअर ट्रीट, त्याच्यानंतर सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स आणि डायलिसिस बघायच्यात. या सर्व आपल्याला या सपोर्टिव्ह केअरमध्ये बघायचं. हा त्याच्यानंतर नेक्स्ट ती म्हणजे रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब पॉयझनिंग. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर इनहेलेशन्स, इंजेक्टेबल्स, त्याच्यानंतर त्यासोबतच आपल्याला कॉन्टॅक्ट पॉयझन असं बघावं लागते. त्यासोबतच आपल्याला इंजेक्शन्स बघावं लागतं. आता इंजेक्शन्स हे दोन पद्धतीने बघतो. एक म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिकंटॅमिनेशन आणि दुसरं म्हणजे डिकंटॅमिनेशन ऑफ अदर साईट्स बघतो. तर आता हे गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिकंटॅमिनेशनमध्ये आपल्याला ड्रिंकिंग किंवा मिल्क वाटरनं बघायचे, इंड्युस्ड इमिसिस बघायचे, गॅस्ट्रिक लिव्हेज बघायचे, ॲक्टिवेटेड चारकोल पद्धतीने बघायचे. त्याच्यानंतर डिकंटॅमिनेशन ऑफ अदर साईट्स आहेत आणि एलिमिनेशन ऑफ ॲब्झॉर्ब पॉयझन आहे. अशा पद्धतीने या सर्व रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब पॉयझनिंगमध्ये येतात मित्रांनो. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे ते म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटीडोट. आता हे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटीडोट कसे असतात, फिजिकल, केमिकल, फार्मॅकोलॉजिकल किंवा त्याला आपण फिजिओलॉजिकल म्हणतो, युनिव्हर्सल, चिलेटिंग एजंट्स. आता चिलेटिंग एजंट्स लाईक बाल, ब्रिटिश अँटी लिव्होसाइट, अशा पद्धतीने या सर्व आपल्याला या प्रिन्सिपल्स या मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंगमध्ये बघायचे आहेत. तर बघ, थँक्यू व्हेरी मच.